मी स्वतः नर्सिंग कॉलेजला जॉबला आहे सर. अच्छा. पण तरी मम्मीला मी आधी फर्स्ट टाइम. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्हाला काय त्रास होता? मम्मीला आहे ना मणक्यांचा त्रास होता. जेव्हा मेडिसिन घ्यायची तेवढा पुरता फरक पडायचा, पण नंतर डॉक्टरांनी सांगितले MRI करावा लागेल. MRI केला, त्याच्यात त्यांची नस ब्लॉक सांगितली. कोणती? कमरेची. अशी त्यांनी सांगितलं की तुम्हाला ऑपरेट शिवाय पर्याय नाहीये. आम्ही ऑपरेट करण्याचा पण डिसिजन घेतला. पण त्यापूर्वी असंच एक दिवशी मी इंस्टाग्राम बघत होते, त्याच्यात तुमची ऍड पाहिली. पण खरं आहे की खोटं आहे ते कन्फर्म माहिती नव्हतं. आणि माझे एक मामा आहेत, त्यांची भाची पण इथं आली होती, त्यांना पण छान रिझल्ट आलेला आहे त्या गोष्टीचा. त्यांनी सांगितलं एकदा तुम्ही जाऊन बघा. त्या दिवशी आम्ही मेडिसिन वगैरे काहीच घेतली नाही. त्या तुमची ऍड पाहिली ना त्याप्रमाणे. मग मम्मीला इथून जातानाच रस्त्यातच थोडा फरक वाटला. 2 दिवस थोडा त्रास झाला त्या मशीनचा, पण एकदम रिझल्ट आला. तिचे चक्करच बंद थांबत नव्हते. पण इथं आपली थेरपी घेतल्यानंतर चक्कर थांबली तिची. म्हणजे मानेचा त्रास होता ना? मानेचा म्हणजे ती अशी उंच मान करू शकत नव्हती ती. अच्छा. एवढा त्रास होता मानेचा. पण फर्स्ट टायमिंग खूप छान, म्हणजे आम्हाला आहे ना 50% रिझल्ट आला. म्हणून तुम्ही सेकंड टायमिंग बोलवलं, परत सेकंड टायमिंग आलो आम्ही. आता कसं काय वाटतंय तुम्हाला? आता छान वाटतं. आता छान वाटतंय ना? किती टक्के आराम पडला आता साधारण? पूर्णच पडून गेला. पूर्णच पडला. अरे वा. म्हणजे तुम्ही बेडचा बी वापर करून बघितला? बेडचा पण हो, बेडचा वापर केला, औषधांचा वापर केला. साऊथ कोरियामध्ये तो बेड बनतो ना, तो बेड पण आहे मम्मी त्यांच्याकडे. अच्छा. तो बेड पण युज करून पाहिला, पण त्याचा पण काही एवढा रिझल्ट नाही आला. नाही तर त्यांच्या घरी स्वतःकडे तो बेड आहे. अच्छा. त्याची समथिंग प्राइस आता मार्केटला 2 लाखापर्यंतची असणार आहे. तरी नाही, रिझल्ट आम्हाला इतका छान रिझल्ट वाटला. आणि मला स्वतःला पण त्रास आहे त्याचं, मी पण आता करून पाहिलं हे. तुम्हाला काय वाटलं? मला पण छान वाटलं थेरपी घेऊन. हो. तुमच्यासारख्याच इतर पेशंटला काय सांगता तुम्ही? आता आम्ही म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या पप्पांचा कॉल येतोय, ते तेच सांगतात सरांची व्हिजिटिंग कार्ड घेऊन ये. ज्यांना कोणाला त्रास असेल ते त्रासामधून मुक्त होतील, ते आपल्यासाठी तीच सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणून आम्ही आता जास्तीत जास्त सगळ्या एखाद्याचं ऑपरेशन करून जर त्याचं नुकसान होत असेल आणि तिचं पूर्ण आयुष्य बरोबर, तुम्ही त्याच्यात म्हटलेलंच होतं ना ऑपरेशन पूर्वी एकदा अवश्य भेट द्या. म्हणून आम्ही खरंच एकदा भेट देऊन बघितली. हे लास्टला आम्ही विचार केला होता की आपण ऑपरेट करायचं, पण त्याच्या आधी एकदा बघून येऊ. रिझल्ट आला तर ठीक, नाही आला तर आपण ऑपरेट शिवाय पर्याय नाही. आता मी तुम्हाला याच्या आधी काही औषधं दिली का तुम्हाला? नाही, कधी काहीच नाही. काहीच नाही. हे सर्व बिना औषधी उपचार होते. हो, बिना औषधी. अजून काही माहिती नाही, हे बिना औषधी उपचार होऊ शकते त्याच्यावर. आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढा फरक पडेल असं. कारण की स्वतः डॉक्टरांनी 3 दिवसाच्या मेडिसिन दिल्या होत्या की आता 3 दिवसात त्यांचे चक्कर बंद झाले. मग सोमवारी ऍडमिट होऊन ऑपरेट करायचं आमचा इथपर्यंत डिसिजन होता. आता 15 दिवसापूर्वी 2 दिवसात चक्कर बंद होऊन जातील. पण आम्ही जेव्हा इथून फर्स्ट टाइम ही थेरपी घेऊन गेलो, त्यानंतर मम्मीला पूर्णच फरक पडला. त्यावेळेला डिसिजन आला. नाही तर ती स्वतः एवढी कंटाळली होती या त्रासाला. ऑपरेट तर ऑपरेट जे करणार ते, पण मला या त्रासातून काढा. काही करा तुम्ही, कापून टाकला तरी चालेल, त्रासातून काढा. खूपच भयंकर त्रास असतो हा. तर अशाच पद्धतीनं तुम्हालाही जर त्रास असेल, मानदुखी, कंबरदुखी, मुंगेदुखी, तर आमच्या गणपत मॉल मेडिकल सेंटरला एक वेळ अवश्य भेट द्या. नक्की. औषधं खाऊन आपण बरे होऊ शकत नाही. आम्हालाही विकता येतात औषधं, त्याच्यात 40% नफा मिळू शकतो, पण समाजाचं नुकसान करणं हे आपल्याला योग्य नाही. तर औषधापासून दूर राहा. बिना औषधी उपचार आहे. जे काय असेल ते तुम्हाला जागेवरतीच, जो आराम मिळणार आहे 40%, 50%, 60%, काही नाही, जागेवरच 50% रिझल्ट आला. जागेवरती रिझल्ट करतोय आणि जागेवर आराम मिळतो. नक्कीच धन्यवाद. तुम्ही आम्हाला जी मदत खूप म्हणजे या वेदनेतून मुक्तता झाली ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एवढा त्रास ना अक्षरशः तिला यायचं, इथून तिथपर्यंत जाऊ शकत नव्हती. कारण की त्या वेळेला सुद्धा म्हणजे मला गाडी बघावी लागायची, एवढं सुद्धा चालू शकत नव्हती. पण आता जी आम्ही फर्स्ट टाइमिंग जी थेरपी घेतली ना, मम्मी 1 किलोमीटर अंतर चालून आली. मी नाशिकवरून आली आणि मम्मी धुळ्यावरून आली.